नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं चौथं अक्षर आहे श. श आहे शास्त्राचा. जीवन जगताना ते आपण बरोबर जगतो आहोत ना हे समजून घेण्याचा. आयुर्वेद हे एकमेव असं शास्त्र आहे जे आपल्याला जगणं कसं असावं ते सांगतं. दिनचर्या, ऋतुचर्या, सद्वृत्त या आयुर्वेदातल्या बेसिक गोष्टी जर प्रत्येकाला माहिती झाल्या तर इंडिव्हिज्युअल आरोग्य तर सुधारेलच, परस्परातील संबंध सुधारतील, सामाजिक आरोग्य सुधारेल. इतकंच नाही तर नैतिक मूल्यांचं अधिष्ठान पक्क झालं तर करप्शन, टेररिझम सारखे दुष्ट रोग सुद्धा आटोक्यामध्ये येण्यास मदत मिळेल. आज आपण पाहूया दिनचर्यामधल्या एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल, म्हणजे सकाळी पोट साफ होण्याबद्दल. पचन चांगलं असल्याचं जणू सर्टिफिकेट देणारी ही घटना. त्यामुळे पोट साफ होण्याबद्दल काही गोष्टी प्रत्येकाला माहिती असायला हव्यात. नंबर 1 म्हणजे सकाळी उठल्यावर पोट साफ व्हायला हवं. नंबर 2 पोट साफ होण्याची क्रिया सहज आपली आपण व्हायला हवी. चहा नाश्ता केल्यावर किंवा खूप सगळं पाणी प्यायल्यावर किंवा स्मोकिंग वगैरे केल्यावर जर शौचाची भावना होत असेल तर ते चांगलं नाही. नंबर 3 शौचाला होताना कोणताही त्रास होता कामा नये. म्हणजे पोटात कळ येऊन जोर करावा लागणं, गुदभागी दाह किंवा वेदना होणं यासारखा कोणताही त्रास होत असला तर लगेच वैद्यांचा सल्ला घ्यायला हवा. नंबर 4 मलप्रवृत्ती नीट बांधून व्हायला हवी, पण कडकही नसावी. शौचाची भावना झाली की 1 ते 2 आवेगांमध्ये पोट साफ व्हायला हवं. पहिल्या आवेगानंतर बराच वेळ जर बसून राहावं लागत असेल, थोडक्यात सकाळचा बराचसा वेळ यातच वाया जात असेल तर त्यासाठी सुद्धा वैद्यांचं मार्गदर्शन घ्यायला हवं. बरोबरीने जेवणात बदल करण्याची तयारी सुद्धा ठेवावी. नंबर 5 स्टूलमध्ये चिकटपणा नसावा. आव, रक्त वगैरे गोष्टी तर दूरचीच गोष्ट. सध्या भारतातही वेस्टर्न कंट्रीजप्रमाणे मलप्रवृत्तीनंतर पेपर रोल वापरण्याचा ट्रेंड पडताना दिसतोय. पण भारत ट्रॉपिकल म्हणजे उष्ण हवामानाचा देश असल्यामुळे आपल्या इथे स्वच्छतेसाठी पाण्याचा वापर करणं आवश्यक असतं. मलप्रवृत्तीनंतर शक्यतो लिक्विड सोपच्या मदतीने हात धुवावेत. पायावर थोडंसं पाणी घ्यावं. शक्य असेल तर डोळ्यांनाही थोडंसं पाणी लावावं. पोट साफ होताना ॲक्टिवेट झालेल्या अपानाला म्हणजे खालच्या दिशेला प्रवृत्त झालेल्या वायूला पुन्हा पूर्ववत होण्यासाठी याची मदत होत असते. जाता जाता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, टॉयलेटमध्ये गेल्यावर पोट साफ होण्याकडे लक्ष असावं. मोबाईल, मॅगझिन, न्यूजपेपर बरोबर घेऊन जाणं आणि वेळेचं भान न राहणं हे निदान टॉयलेटमध्ये होऊ नये. कारण यामुळे एकतर नीट पोट साफ होण्यास अडथळा येतो आणि दुसरं म्हणजे हायजीनच्या दृष्टीनेही हे चांगलं नव्हे. आयुर्वेदशास्त्रातील अशाच अजूनही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर पाहत राहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.